दुचाकी वाहनं चोरणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे चोरलेली वाहनं रस्त्यावरच्या मॅनहोलमध्ये लपवली जात होती। नागपूरचे मॅनहोल्स महापालिका कधी साफ करणारच नाही हा विश्वास चोरट्यांना होता की काय असा प्रश्न यातून पडतोय। नागपूरच्या कैकाडे नगर परिसरात मॅनहोलमध्ये असलेली ही बाईक पहा। हा रस्त्यावर झालेला अपघात नाही तर चोरट्यांनी चोरलेली बाईक लपवण्यासाठी शोधलेली नामी शक्कल आहे। वाहन चोरलं की ते अशा प्रकारे लपवलं जात होतं। नागपूरच्या सोनेगाव पोलिसांनी चोरलेल्या वाहनाची तक्रार मिळाल्यावर कारवाई करत या वाहन चोरांना अटक केली आहे। सोनेगाव सहित अन्य काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चोरट्यांनी एकूण 8 बाईक्स चोरल्या होत्या। तेजलाल बिसेन आणि प्रतीक गिरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। या गुन्ह्यातला तिसरा आरोपी अल्पवयीन आहे। कैकाडी नगर झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी एक व्हाईट हाऊस आहे। त्यासमोर आम्हाला हे तिघजण जी काल चोरी गेले 13 तारखेला जी चोरी गेलेली गाडी होती त्याच्यावरती दिसले। आम्ही त्यांना म्हणजे आमच्या पथकासह त्यांना पकडलं आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता गिराईक भेटलं नाही तर त्या गाड्या झाडीमध्ये किंवा गटरमध्ये किंवा गटरचं जे डक्ट आहे अशा ठिकाणी ते लपवून ठेवायचे। चोरलेल्या बाईक्स लपवण्याची जागा पाहिल्यावर पोलिसांनाही धक्काच बसलाय। यातील अजून धक्कादायक बाब म्हणजे नागपूर महापालिका कधी मॅनहोल साफच करणार नाही या विश्वासातून चोरट्यांनी बाईक लपवण्यासाठी ही जागा निवडली की काय असाही प्रश्न निर्माण होतोय। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।